आणि म्हणतात की जिजामाताच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले, शिवाजी महाराजांना त्यांनी संस्कार केले. तर हे संस्कार आजकाल खूप कमी दिसतात की माता ज्या आहेत आताच्या त्या मोबाईलमध्ये बिझी झाल्या आहेत, नोकरीमध्ये बिझी झाल्या आहेत, तर त्यांना संस्कार करायला वेळ नाही. असं म्हटलं जातं की शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात, माझ्या घरात नको, अशी सध्याची परिस्थिती आहे. तर सगळ्यांनी जर आता ही जयंती साजरी करण्याचा उद्देश फक्त भगवे झेंडे घ्यायचे आणि ते रिक्षा मोटरसायकल, मला तर खूप चिड येते, म्हणजे तुमच्या भावना दुखायच्या नाही मला, पण नुसते झेंडे मिरवून ते रिक्षाला लावतात आणि ते मोटरसायकलला लावून फक्त जोर जोरात हॉर्न वाजवत जातात. शिवाजी महाराजांनी असं नाही सांगितलं ना की तुम्ही अशी जयंती साजरी करा. जे काही आहे ते दाखवायची गरजच नाही ना. ठीक आहे, शिवाजी महाराजांबद्दल आपल्या मनात खूप आदर आहे, तर तो आदर व्यक्त करायची ही गोष्ट नाही आहे की तुम्ही फक्त कोणाला किती त्रास होतो हे बघत नाही. एखाद्याला अगदी जवळ ती जोरात मोटरसायकल म्हणजे घेऊन जातात, कोणाला लागलं तरी त्यांना त्याची पर्वा नाही. हे चुकीचं आहे की तुम्ही जयंती साजरी करा, शांततेत करा. त्यांचे जी शिकवण आहे की माता बहिणींचा आदर करा, माणुसकी जपा, कोणाला त्रास देऊ नका, ह्या गोष्टी अंगीकारला पाहिजे, या गोष्टी आचरणात आणायला पाहिजे. तर आपण आणि शिवजयंती फक्त एक दिवस साजरी करतो, त्या दिवशी उदो करतो, शिवाजी महाराजांचे गुणगान गातो. दुसऱ्या दिवसापासून काय जे आपल्याला जसं वागायचं, गुंडगिरी करणं, कोणाला अपशब्द बोलणं, महिलांची छेड काढणं, हे आपलं सुरू राहतं. जर खरंच आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल आणि त्यांच्याबद्दल जर आपल्याला काहीतरी त्यांच्यासारखं तरी इतकं आपण मोठे नाहीये, तेवढं मोठं कार्य आपण नाही करू शकत, पण थोडं तरी आपण त्यांच्यासारखं चांगलं वागण्याचा जर प्रयत्न केला, एकमेकांचा आदर करा, महिलांचा आदर करा, माता बहिणींचा आदर करा. त्यांच्या काळात भरपूर अशा गोष्टी घडून गेल्या. हिरकणीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की हिरकणी बाळासाठी कडा रात्रीची उतरून येते आणि जेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी कळतं आणि बाकीचे लोक म्हणतात तू खरंच उतरली की नाही, तिच्यावर शंका घेतली जाते, तिला म्हणतात की तू परत उतरून दाखव, पण ती गोष्ट परत शक्य नसते. ती गेली, तिच्या बाळाच्या प्रेमापोटी उतरून गेली. ते शिवाजी महाराजांनी तिचा साडी चोळी नेऊन तिचा सत्कार केला होता. हे जे त्या काळी घडत होतं, माता बहिणींचा जो आदर सत्कार केला जायचा तो आपण आता केला, महिलांबद्दल आदर ठेवला, तर ही त्यांना मोठी श्रद्धांजली आहे. आणि तुम्ही ती जयंती साजरी केल्यासारखं होईल. तर शिवाजी महाराजांचे आदर्श फक्त बोलून पोवाड्यातनं फक्त गाऊन चालणार नाही, तर ते आपण अंगीकारले पण पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे, कोणाला दुखवू नका, महिलांचा आदर करा. एवढं बोलून शिवजयंतीच्या मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते.